मंडळी कधी जर तुम्ही कोकणात आपल्याकडं दापोलीला फिरायला आलात तर आमच्या बाबूकडून उसाचा रस नक्की प्या. आपल्या सालदुरे गावाच्या जवळच त्याचं हे रोड साईडला दुकान आहे. बघूया कसं करतोय. नाव काय तुझं बाबू? हा हजारे. नमस्कार मंडळी, कोकणामधून तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कोकणातील हा आपला एक छोटा मुलगा रोडला त्याने एक छोटासा व्यवसाय चालू केला आहे. तर चला बघूया. तर मंडळी आता मी घरातून आलो होतो. असूत ते हरणे असा आपला प्रवास होता. त्या दरम्यान तिथे आम्ही उसाचा रस प्यायला थांबलोय सालदुऱ्याच्या पुढे. एक छोटा बाबू आहे आणि अजून एक तिच्यासोबत छोटा बाबू आहे. उसाचा रस बनवतो. आता उसाचा रस पिऊया आणि आपण किल्ल्यावरती जाऊया. ठीक आहे. तर आमची बॅग तुटली आहे, नवीन घे. काही बसवल्याशिवाय काय जमणार नाही आम्हाला. काय बोलायचं. चल. तर मंडळी आता आपल्याला किल्ल्यावर जायचं आहे. तर चला उसाचा रस पिऊन जाऊया. मस्त आहे. घरी शी एकटाच आहे आईसोबत. तर आपल्याला लवकर सर्व गोष्टी करून निघायचं आहे. आणि आपल्याकडे आता समुद्रकिनारे पण भरपूर आहेत. तर तुम्हाला जाता जाता जरा सर्व गोष्टी दाखवतो. तर मंडळी, कोकणात तुम्ही कधी फिरायला आलात तर सालदुऱ्याच्या बीचच्या समोरच रोड साईडला या आपल्या कोकणातील छोट्या मुलाचा उसाच्या रसाचा व्यवसाय आहे. जर इकडे आलात तर या मुलाकडून उसाचा रस घ्यायला विसरू नका.